बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे। मात्र अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत पूर्णपणे ठरलेलं नाहीये। अशातच पॅन्थर सेनेने महाविकास आघाडीकडे जागा वाटपाबाबत प्रस्ताव मांडला आहे। आमच्याशी दगाफटका झाला तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला याचा फटका बसेल असा इशाराही पॅन्थर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। आमचा प्रस्ताव मान्य न केल्यास पॅन्थर सेना 50च्या वर जागा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे असं म्हणत पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी महाविकास आघाडीला एक प्रकारे अल्टिमेट दिला आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर दीपक केदार विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहेत। ते आज बीड जिल्हा दौऱ्यावरती असून जिल्ह्याचा आढावा घेत आहेत। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीकडे पाठवलेल्या जागा वाटप प्रस्तावासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। महाविकास आघाडीला छोट्या घटकांना विसरून चालणार नाही असं दीपक केदार म्हणाले। आंबेडकरी चळवळीतील नवा चेहरा म्हणून आम्ही लढत असल्याचंही ते म्हणाले। आम्ही महाविकास आघाडीकडे जागांचा प्रस्ताव दिला आहे, मात्र आम्हाला दगाफटका दिला तर याचा परिणाम महाविकास आघाडीला झाल्याशिवाय राहणार नाही। आमचा जागा वाटपाबाबतचा प्रस्ताव तात्काळ मान्य करावा, अन्यथा पॅन्थर सेना विधानसभा निवडणुकीत 50 जागा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे असं दीपक केदार म्हणाले। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्याच्या राजकीय पटलावर स्वतःच्या ताकदीचा ठसा उमटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत। यासाठी राज्यभरातून त्यांच्याकडे 800हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेत। यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांची तोबागर्दी झाली आहे। 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होत आहे। त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याकडे 800हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे। इच्छुक उमेदवारांशी मी उद्यापासून संवाद साधेन। त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे याबाबत निर्णय घेतला जाईल। तूर्त आमच्याकडे 800हून अधिक इच्छुकांचे अर्ज प्राप्त झालेत अशी माहिती मनोज जरांगे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली। उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण लोकसभा निवडणुकीत भाजपची हाराकिरी झाल्यामुळे ते आपल्या निर्णयावर फेरविचार करत आहेत। ही इच्छुक राजकीय मंडळी पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये परतण्याच्या दिशेने विचार करत आहेत। विशेषतः या नेत्यांनी उमेदवारीच्या आशेने जरांगे यांच्या आंतरवाली सराटीतही गर्दी केली आहे। शिवसेनेची 2 शकले झाल्यानंतर मराठवाड्यातील अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, ज्ञानेश्वर चौगुले, बालाजी कल्याणकर, संतोष बांगर, प्राध्यापक रमेश बोरनारे, तानाजी सावंत या 9 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं। त्यामुळे या आमदारांच्या मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्याचे नवे उमेदवार उभे करण्यावर उद्धव ठाकरे यांना जोर द्यावा लागणार आहे। राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून मराठा समाजाला मी स्वतः आरक्षण देणार आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। महायुतीच्या वतीने बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही जे बोलतो ते करतो। मी स्वतः ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे। दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली। त्यानंतर विधानसभेचे अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं। यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरक्षण दिलं होतं, पण ते आरक्षण कुणी घालवलं, त्यांना आरक्षण कोर्टात टिकवता आलं नाही। आता देखील आम्ही दिलेलं आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका दाखल होत आहेत। याचिका दाखल करणारे कोण आहेत ते एकदा पहा असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, पण महायुतीने मराठा समाजाला काय दिलं याबाबतही जरांगे यांनी विचार करावा। महायुतीने सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ तसेच ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सवलती दिल्या आहेत। आधी ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला। त्यामुळे मराठा समाजाला कोणी दिलं आणि कोणी वंचित ठेवलं याचा जरांगे यांनी विचार करावा असंही शिंदे म्हणाले। केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 3% वाढवला आहे। डीए वाढीचा निर्णय आज म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। सूत्रांच्या हवाल्याने काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे। त्याची अधिकृत घोषणा दुपारी 3 वाजता होण्याची शक्यता आहे। दिवाळीपूर्वी या वाढीनंतर महागाई भत्ता 50%वरून 53% झाला आहे। सुमारे 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे। डीए दर 6 महिन्यांनी वाढतो। वाढीव भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे। या कर्मचाऱ्यांना 3 महिन्याची थकबाकी मिळणार आहे।
महागाई भत्ता म्हणजेच वाढती महागाई असूनही सरकारी कर्मचाऱ्यांचं जीवनमान राखण्यासाठी दिलेला पैसा. हा पैसा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो. त्याची गणना देशाच्या सध्याच्या महागाईनुसार केली जाते. संबंधित वेतन श्रेणीवर आधारित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्याची गणना केली जाते. शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वेगळा असू शकतो. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचा मजबूत चेहरा आहेत. सर्वाधिक आमदार असतानाही त्यांनी मोठा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, अशी भावना अपक्ष आमदार रवी राणा यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत मोठा त्याग करण्याची तयारी दर्शवण्याचं आवाहन केल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याविषयी महत्त्वाचे संकेत दिलेत. या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी भाजप नेतृत्वाच्या सुरात सूर मिसळत उपरोक्त भावना व्यक्त केली आहे. रवी राणा म्हणाले, सर्वाधिक आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मोठा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. भाजपने त्याग करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. ही गोष्ट स्वतः शिंदे यांनाही माहीत आहे. महायुतीमध्ये सर्वात मजबूत चेहरा म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं. किंबहुना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देणं हा त्याग त्यांनी करून दाखवला आहे. रवी राणा यांनी यावेळी आपल्या पत्नी तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं कारणही यावेळी सांगितलं. ते म्हणाले, ज्यांनी भाजपचे कार्यालय उघडले त्यांनीच लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात काम केलं. भाजप आमदार श्रीकांत भारतीय आणि त्यांचे बंधू तुषार भारतीय हे कटप्पाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी भाजपसोबत बंडखोरी केली आहे, त्यामुळे या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे. रवी राणा यांनी यावेळी महायुतीकडे आपल्या बडनेरा मतदारसंघ, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट या 3 मतदारसंघाचीही मागणी केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील नेते गुजरात राज्याचे ब्रँड अँबॅसेडर असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सध्या देशात महाराष्ट्र नंबर 1चे राज्य असून देखील महाविकास आघाडीचे नेते गुजरातचे गुणगान गात आहेत. या माध्यमातून ते महाराष्ट्राला कमी लेखत असल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर गृह मंत्रालयावर होत असलेल्या आरोपांवर देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांचा गृहमंत्री स्वतः जेलमध्ये गेला तेच आता आरोप करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातील स्थगिती सरकार गेल्यानंतर आता राज्यात गतिशील सरकार आला असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद झाला आहे, मात्र विरोधकांसाठी ते ऐलान असल्याचा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे. आम्ही परिवर्तन करण्याच्या योजना आणल्या असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेच्या योजना असणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज उपलब्ध करून देणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. ही केवळ घोषणा नाही तर याचं प्रत्यक्ष काम जमिनीवर सुरू केलं असल्याचं देखील ते म्हणाले. 8.5 रुपयांना पडणारी वीज आता 3 रुपयाला पडणार असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. यातून राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणात पैसा देखील वाचणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. मांजराने वाघाचं झूल पांघरलं म्हणजे तो वाघ होत नसतो, ते जनतेने ठरवायचं असतं, अशा टीका खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर केली आहे. खरा वाघ कधी सांगत नसतो, मी वाघ आहे म्हणून नगरमधील जनतेने ठरवलं आहे कोण वाघ आहे, असं म्हणत लंके यांनी सुजय विखे यांच्यावर निशाणा साधलाय. निलेश लंके आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. त्यांनी अंबाबाई मंदिरामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. निलेश लंके म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. तसेच राज्यांमध्ये बदल अटळ आहे असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. बेरोजगारी, शेतकरी, तरुणांच्या मुद्द्यांवर विचार करणारे सरकार राज्यामध्ये स्थापन होईल. निवडणुकीच्या तोंडांवर लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका लंके यांनी महायुती सरकारवर केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांचा सर्वाधिक स्ट्राईक होता. शरद पवार साहेबांकडे गेलो की आपण निवडून येऊ शकतो असं अनेकांना वाटत असल्यानं आमच्या पक्षात इनकमिंग वाढला आहे, असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 9 ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. या यात्रेमध्ये राज्यातील कायदा व्यवस्था, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, युवकांमध्ये वाढलेली बेरोजगारी, महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणारे उद्योग, महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टी जनतेसमोर मांडण्यात आल्या. 24 दिवस चाललेल्या शिवस्वराज्य यात्रेत 19 जिल्हे पूर्ण केले आहेत. भाजपने संघटनात्मक निवडणुकीसाठी संघ जाहीर केला आहे. राज्यसभा खासदार के. लक्ष्मण यांना राष्ट्रीय निवडणूक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आला आहे. ही टीम राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. त्याची सुरुवात सदस्यत्व मोहिमेपासून झाली आहे. सदस्यत्व मोहीम 17 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यानंतर राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका होतील. राज्यांमध्ये नवा अध्यक्ष निवडला जाईल. त्याचबरोबर 50% राज्यांमधील निवडणुका संपल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली जाईल. लक्ष्मण हे निवडणूक अधिकारी असतील. बन्सल आणि पात्रा यांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज आणि मतदानाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकच नाव असल्यास निवडणूक अधिकारी त्यांना पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करतात। के लक्ष्मण यांच्यासोबत खासदार नरेश बन्सल, संबित पात्रा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष रेखा वर्मा यांना राष्ट्रीय सहनिवडणूक अधिकारी बनवण्यात आला आहे। नड्डा यांचा कार्यकाळ यावर्षी जानेवारीत संपला। लोकसभा निवडणुकीसाठी जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। जुलैमध्ये पक्ष नवीन अध्यक्ष निवडणार होता, परंतु नवीन अध्यक्ष निवडण्यापूर्वी संघटनात्मक निवडणुका आवश्यक आहेत। यास 6 महिने लागतात, त्यामुळे जूनमध्ये नड्डा यांचा कार्यकाळ आणखी 6 महिन्यांनी वाढवण्यात आला। नड्डा हे केंद्रीय मंत्री देखील आहेत, त्यामुळे कोणत्याही सरचिटणीसाला त्यांचे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी कार्यवाह अध्यक्ष बनवलं जाऊ शकतं। सुनील बन्सल आणि विनोद तावडे यांची नावे आघाडीवरती आहेत।